गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये। सकाळचे वाजलेत 4:15 आणि आपण निघलोय घराच्या इथे। आणि आज उलट्या साईडनी गाडी लावलेली आहे। आपल्याला आता CNG भरलाय आपण, तर एक गाडी खाली बसले, जर गर्दी नसेल तर भरू, नाही तर आपण कंटिन्यू कामाला सुरुवात करू। 2 दिवस व्हिडिओ नाही टाकले, ठीक आहे। आज बघूया आपलं काम किती होते। फर्स्ट राईड आली आपल्याला 180 रुपयाची, रेल्वे स्टेशन वल्लभनगर पासून आहे। तर ठीक आहे, घेतली आहे मी। तर बघूया आता वेळ किती लागतो आपल्याला। आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला। कॉल झाले, पहिले 2 कॉल काही उचलले नाही, नंतर कस्टमरचाच कॉल आला, येतो बोललेत। आणि थंडी जास्त वाटते सकाळी, तर आज फर्स्ट टाइम आपण हीटर लावतोय। तर ठीक आहे, येते कस्टमर। पोलिसांची गस्तीची गाडी दिसली मला आज फर्स्ट टाइम 1 वर्षात, सकाळ सकाळ। तर बघूया आपल्याला आता इथं किती वेळ लागते पोहोचायला। आपण स्टेशनला जवळपास 30-35 मिनिटं वेट केला। आता वेट का केला, राईड येत होत्या, पण त्या राईड अशा येत होत्या की आपल्याला रेट देत नव्हत्या। 35 किलोमीटरच्या राईडचे 320 रुपये, 39 किलोमीटरच्या राईडचे 366 रुपये, परत हिंजवडी फेज 3चे 260 रुपये, फेज 2चे 240 रुपये, असे रेट देत होते। उबेर, ओला वगैरे। ओला पण काय रेट नव्हतं देत। रॅपिडो यायचे, पण रॅपिडोचे 1-2 आले ते सिंहगड कॉलेज वगैरे तिकडं आल्या। तिकडं आपण या टायमिंगला जाऊन तिकडनं भेटणार नाही, मी जात पण नाही शक्यतो त्या साईडला। तर आपण वेट केला 3 वेळा नंबर माझा मागे गेला उबेरमध्ये, आणि शेवटी आपल्याला रॅपिडोची एक आली। वाकड असं दाखवलं, पण हिंजवडी पण दाखवलं, दोन्ही एरिया होता, म्हणजे ब्रिज क्रॉस करूनच होतं। फेज 1ला लक्ष्मी चौकातनं। तर 343 कस्टमरने ऍड केली, ते 20 रुपये त्यामध्ये 310 असेल काहीतरी, तर 20 रुपये ऍड करून 343 रुपये आपल्याला दिलेत। आणि पहिल्या राईडचे 174। तर समजा हे 200 आणि 300 500 रुपयाचं अर्निंग आपलं झालंय। टाइम झालाय 6:18, गाडी झाली 39। आता इथं रॅपिडो वाजत नाहीये, सो मला ओला आणि उबेर चालू करावं लागेल। जिथं आपल्याला रेट परवडेल तीच राईड घ्यायची। मी 4 वेळा सांगत असतो व्हिडिओमध्ये का रेट परवडला पाहिजे। आणि कालच्या व्हिडिओमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये मला एक कमेंट आले की निगेटिव्ह बॅलन्स ओला उबेरचं कसं हँडल करायचं। तर त्याच्याबद्दल असं सांगतो की उबेरच्या बाबतीत कसं आहे का, 3 दिवस असतात तुमच्याकडे। 3 दिवसाच्या आत तुमचं निगेटिव्ह बॅलन्स तुम्ही प्लस मध्ये आणायचा। म्हणजे कसा, तर एक तर ऑनलाईन राईड आल्या तर ते होतं, नाही तर मग तुम्ही स्वतः पे करू शकता। तिथं स्वतः पे केलं म्हणजे मग ते काम एक होऊन जातं। आणि ऑनलाईन कॅश पेमेंट असेल तर मग कॅश पेमेंट घेतो आपण कस्टमरकडनं, आणि ऑनलाईन पेमेंट असेल तर आपलं स्कॅनर दाखवतो, किंवा डायरेक्ट कस्टमरने ऑनलाईन पे केलेलं असेल तर डायरेक्ट ओला उबेरच्या ऍपला जातं, त्यातनं ते डिडक्शन होऊन जातं, आणि प्लस मध्ये झालं की काही इश्यू येणार नाही परत, ठीक आहे। आणि सगळ्यांचं उबेरचं बी तसंच आहे आणि ओलाचं पण तसंच आहे। रॅपिडोचं तर काय डायरेक्ट आपल्या स्कॅनरलाच पैसे येतात, त्यामुळे त्याचं काही इश्यू नाही, ते कॅशच जातं पेमेंट सगळं, त्यांचं रिचार्ज असतं। ठीक आहे, आता इथं चहा पितो आणि बघूया पुढे कुठे जातोय आपण। तर आपण तिथं चहा पिला, आणि नंतर आपण थोडंसं पुढे गेलो लक्ष्मी चौकातनं वाकड साईडला। तर आपण ब्रिज क्रॉस करेपर्यंत आपल्याला एक राईड आली एअरपोर्ट, ती एक्सेप्ट करत होतो, दुसऱ्याला एक्सेप्ट झाली। नंतर थोडं 5 मिनिटानंतर परत आपल्याला एअरपोर्टची पडली, लगेच कस्टमरचा कॉल आला की या लवकर, मला एअरपोर्टला जायचे, आधीची कॅब काय आली नाही। म्हणलं मला तर काही रिक्वेस्ट नव्हती आली, नाही म्हणले तुम्ही नाही, कंपनीकडनं बुक केली ती त्यांनी कोणती तरी, तर तो काय माणूस वेळेवर आला नाही, तर त्यांनी आपल्याला बुक केलं, म्हणजे ओलाला राईड टाकली उबेरला। तर 298 दाखवलं होतं, ऑनलाईन पेमेंट होतं डायरेक्ट ऍपला। तर आपण एअरपोर्टला सोडलं, नवीन टर्मिनलला, तिकडनं बाहेर येत होतो, तर 1-2 राईड पडत होत्या, बघितलं। एक परत दिसली हिंजवडी फेज 1ची, तर घेतली। 350 रुपये दाखवले मला, कस्टमरकडनं 471 घेतले, 320-340 आपल्याला दिले असतील। आणि आता आपण आलोय तिथंच कस्टमरला सोडलं, युटर्न घेतलं आणि थांबलोय। आता म्हणलं व्हिडिओ काढोय, कारण काल 2 दिवस झाले व्हिडिओ नाही टाकलेले आपण, तर आज आपण व्हिडिओ अपलोड करतोय व्यवस्थित। तर आता इथनं अर्धे टाके CNG 2 गाड्या खाली बसल्या होत्या सकाळी, त्यात काय आपण काय परत भरलं नाही। तर आता इथनं रॅपिडो आणि ओला चालू करतो आणि बघूया इथनं आपण कुठे जातोय। आता उबेरचा एक हे होता इन्सेंटिव्ह टाईप, इन्सेंटिव्ह नाही, त्यांच्या एरियामधनं तिथे एक मॅपमध्ये बाउंड्री असती, त्या बाउंड्रीतनं जर तुम्ही ट्रिप घेतली
तर ते काहीतरी एक्स्ट्रा पैसे देतात ट्रिप सोडून. तर आता मला ट्रिप आली जयप्रकाश लूप रोडची येरवडा, 18 किलोमीटरची. 1.5 किलोमीटर का 2 किलोमीटर पिकअप होता, 2 किलोमीटर पिकअप, आणि 380 रुपये दाखवले. पेमेंट ऑनलाईन. गो प्रायोरिटी बुकिंग होती, एक्स्ट्रा पैसे देणार होते आपल्याला. तर 18 किलोमीटरचे आपल्याला 365 रुपये भेटलेत ऑनलाईन पेमेंट. 2 ऑनलाईन पेमेंट झालेत आज माझे उबेरच्या ॲपला. तर ठीक आहे. आता इथनं आपण किती वाजलेत, 9:30. एअरपोर्टला तर राईड नसेल, पण आता इकडं आलोय त्या चौकातनं तर पुढं तर निघावं लागल. तर इथनं बघू, पुढं फ्रेश होऊ आणि ठरवूया कुठं जायचंय ते. विश्रांतवाडी वगैरे, धानोरी तिकडनं आपल्याला राईड पडून जातील, कारण फ्लाईट नाही येत वाटतं आता 11 वाजेपर्यंत. तर ठीक आहे, चला बघूया आपली सुरू. आता आपलं टोटल काम झालंय 1,500चं, 1,509 रुपयाचं. गाडी चालली 117.9, 118 किलोमीटर, आणि 9:39 झाले. तर बघूया आता आणखी काम किती होते आपलं आज. आपण एअरपोर्टला निघालो होतो, कॉर्नरला लूप रोड पासून जिथं आपण वळतो सिग्नल आहे तिथं. एक साईडला विश्रांतवाडी, एक साईडला एअरपोर्ट. त्या कॉर्नरला होतो आपण स्टॉपला बरोबर. तेवढ्यात आपल्याला उबेरकडनं राईड आली. त्यांना लवकर जायचं असेल काय, एक्स्ट्रा पैसे ऍड केले ते वाटतं. तर 6 किलोमीटरचे आणि 1.9 म्हणजे 8 किलोमीटरचे टोटल 196 मला दाखवले. तर धानोरीतनं आतनं घेऊन मेन आपल्या हायवेला सोडायचं होतं फक्त, IT ऑफिसच्या इथं. तर आपल्याला कस्टमरचं बिल झालं 213 आपल्याला 186 दिलेत 8 किलोमीटरचे. तर ठीक आहे, आता इथनं वळून जावं लागेल मला U-टर्न घेऊन, कारण इकडनं लेफ्ट तर नाहीये रस्ता. तर बघूया आता इथनं आपल्याला कोण राईड देते. आता आपल्या 5 राईड झाल्यात उबेरच्या, आणि सगळ्या रेट आपल्याला परवडणारे रेट आहेत. आपण अजिबात कमी रेटवाले ट्रिप एक्सेप्टच केलेली नाहीये. तर आता इथनं बघू कुठं राईड पडते आपल्याला. आता आलोय आपण तिकीतनं पुढं, विश्रांतवाडीतनं आलोय पुढं. तर आपल्याला आपण कस्टमरला सोडल्यानंतर ते पुढं आलो तिथं विमाननगरला. तिथं काय राईड पडत नव्हती कारण फ्लाईट नव्हत्या. तर पुढं आलो विश्रांतवाडीच्या इथं. आपण नेहमी नाश्ता करतो त्या रोडला, विश्रांतवाडीच्या रोडला. तर तिथनं आपल्याला एक छोटीशी राईड आली 112 रुपयाची. 2.5 किलोमीटर, 3-1.5 किलोमीटर पिकअप, 3-4 किलोमीटरची काहीतरी राईड झाली 112. तर 1695 आपले झाले होते, आणि हे 112 समजा 1810 वगैरे आपलं अर्निंग झाले. आणि 3 गाडी CNG राहिलाय. 143 किलोमीटर गाडी चालली. टाइम झालाय 12:25. तर ठीक आहे, आज आपण इथं थांबतोय. आणि सकाळी मला झोप पण येत होती, तर आज घरी जाऊन थोडा आराम करतो, कारण सकाळी 2-4 दिवस झाले आपण लवकर उठतोय. तर बघूया आता घरी जाऊन, आणि उद्या आपण परत वेळेत निघू, कारण या महिन्यामध्ये आपल्या 2 सुट्ट्या आहेत. सो आपण कंटिन्यू काम करणार आहे. भले जेवढं काम असेल तेवढं आपण करतोय. तर ठीक आहे, फ्लाईट नसल्यामुळे आपली राईड झाली नाही. नंतर आणखी एखादी राईड होत होती, पण त्या एरियामध्ये फक्त 2 छोट्या राईड झाले. नंतर ती एक भेटली व्यवस्थित सर्जवाली. आज आपण सर्जपेक्षा हा सर्जच म्हणता येईल, आणि प्रायोरिटी बुकिंग मधले पण 2 बुकिंग केलेले आहेत. तर एकदा तुम्ही बुकिंग व्यवस्थित केलं का नंतर कंटिन्यू बुकिंग पडतात त्या टाईपचे तिकडे जर अवेलेबल असतं ना आपण त्या टाईम वेळेला. तर ठीक आहे, ठीकठाक काम झालंय, असं काही विशेष पण नाही आणि जास्त पण हे नाही. 1800 रुपयाचं काम झालंय आपलं. 450-500 रुपयाचं CNG लागला असेल. बाकी आपले 8 तासामध्ये एवढं काम झालंय.